मी प्रोफेसर डॉक्टर स्नेहल राजहंस, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सहती कार्यसाधिका शीलम परमभूषणम या ब्रीदवाक्यानं सुरू झालेलं शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचं कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक लायब्ररी विभाग आणि IQAC विभागांतर्गत तसंच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम, दूधसाखर महाविद्यालय बिद्री कोल्हापूर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅगॅरिझम सॉफ्टवेअर इन रिसर्च म्हणजेच संशोधनात वाङ्मय चौर्य आज्ञावलीचं महत्व या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेत उपस्थित अतिथी, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, रिसर्च स्टुडंट सर्वांचं चारही महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या एका कवितेत ग्रंथांचं महत्व सांगताना लिहितात, वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा, अनविज्ञानाचा, नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. आपल्या सर्वांच्या जीवनात ग्रंथांचं महत्व अनन्यसाधारण आहे. पण संशोधन करताना एखाद्या व्यक्तीचं वाङ्मय चोरणं, संदर्भ न घेता तो विषय घेणं हा अतिशय मोठा गुन्हा आहे. याच संदर्भातील माहिती घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर प्रीतम मरल मॅडम, तसेच कृष्णा महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर CB साळुंखे सर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिमचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर विजय पांडे सर, दूधसाखर महाविद्यालय बिद्रीचे कोल्हापूरचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजय पाटील सर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा साताराचे प्राचार्य आदरणीय मेजर डॉक्टर अशोक गिरी सर, उपस्थित सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, रिसर्च स्टुडंट, ग्रंथपाल सर्वांचेच मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल व या कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक अमोल थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यशाळेचं प्रास्ताविक करावं. प्राध्यापक अमोल थोरात सर. नमस्ते. आवाज येतोय सर? हॅलो. हा येतोय सर, येतोय. ओके ओके ओके. नमस्ते, मी अमोल अरुण थोरात, ग्रंथपाल, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक, तालुका कराड. आज या ठिकाणी एक दिवसीय इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅगरिझम सॉफ्टवेअर्स इन रिसर्च म्हणजे संशोधनात वाङ्मय चौर्य आज्ञावलीचे महत्व या विषयावरती आपण राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केलेलं आहे. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आपल्या रिसोर्स पर्सन म्हणून आज लाभलेले आहेत आपल्याला मॅडम डॉक्टर प्रीतम मरळ मॅडम, यांचे मी स्वागत करतो. त्या सध्या सेंट्रल लायब्ररी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे इथे कार्यरत आहेत. तसेच आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय माननीय प्राचार्य डॉक्टर संजय पाटील सर आज ऑनलाईन उपस्थित आहेत. दूधसाखर महाविद्यालय बिद्री यांचे सुद्धा मी या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वागत करतो. तसेच माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CB साळुंखे सर यांचे सुद्धा या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वागत करतो. तसेच सन्माननीय प्राचार्य प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय पांडे सर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम आणि माननीय प्राचार्य मेजर डॉक्टर अशोक गिरी सर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे या कार्यशाळेच्या निमित्ताने मी स्वागत करतो. या कार्यशाळेचे सहसंयोजक म्हणून श्री अतुल नगरकर सर आणि डॉक्टर सुधीर नगरकर सर यांचे सुद्धा या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वागत करतो. आणि महत्वाचे म्हणजे या कार्यशाळेच्या निमंत्रक म्हणून माझ्या PhDच्या गाईड डॉक्टर प्रज्ञा क्षीरसागर मॅडम, ग्रंथपाल, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम यांचे सुद्धा या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वागत करतो. या कार्यशाळेचे समन्वयक तसेच आमच्या कॉलेजचे NAAC कोऑर्डिनेटर डॉक्टर दिलीप कुंभार सर आणि या आजच्या कार्यशाळेचे सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर राजहंस मॅडम यांचे सुद्धा स्वागत करतो. तसेच या कार्यशाळेसाठी सर्व आयोजक, उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी
आणि आपण सर्व सहभागी या सर्वांचेच मी या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वागत करतो. या कार्यशाळेचा उद्देश सांगायचंच झालं तर वाङ्मय चौर्य याविषयीचे थोडंसं आपण जनजागृती म्हणा करणार आहोत संशोधनामध्ये, की वाङ्मय चौर्य ओळखण्यासाठी म्हणा सॉफ्टवेअरचा कसा उपयोग होतो, संशोधनामध्ये प्रामाणिक काम वाढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त संशोधनाला, चांगल्या संशोधनाला चालना दिली पाहिजे आणि त्यामध्ये कुठंतरी चोरी म्हणा किंवा वाङ्मय चौर्य म्हणा या गोष्टी नको आहेत आणि जास्तीत जास्त शुद्ध असं संशोधन घडावं यासाठी आता नवीन टेक्नॉलॉजीचा, सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. त्यामध्ये युजीसी इम्प्लिमेंट असेल, उरकुंड असेल किंवा व्हेरीगाईड असेल, इन्थेंटिक असेल, प्लॅगरिझम चेकर असेल, भरपूर असे मार्केटमध्ये आज सॉफ्टवेअर्स आहेत प्लॅगरिझम चेक करण्यासाठीचे. याविषयी जास्त माहिती आपल्याला रिसोर्स पर्सन मरळ मॅडम सांगणारच आहेत, मी जास्त काही बोलत नाही. आज अभिनंदन करतो सर्वांचं, कारण या कार्यशाळेसाठी जवळजवळ 380 लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि जास्त काही आता बोलत नाही, त्यामुळं माझं प्रस्तावित थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. धन्यवाद सर. आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. धन्यवाद. असं म्हणतात, स्नेहधागा असाच जळावा, आपुलकीचा स्पर्श व्हावा, शुभेच्छा असावी आपण येता, हर्ष आमुचा असीम व्हावा. पुनश्च एकदा सर्व महाविद्यालयाच्या वतीनं उपस्थित सर्व पार्टिसिपंटचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. कौतुक करणाऱ्या 100 व्यक्तींच्या पेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. असेच दूध साखर महाविद्यालय बिद्रीचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजय पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर संजय पाटील सर. सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या राज्यस्तरीय एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी असणारे सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, ग्रंथपाल तसेच विविध जिल्ह्यातून सहभागी असलेले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांचे मी स्वागत करतो आणि या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले असे प्रथमतः जाहीर करतो. सध्याच्या काळामध्ये संशोधनात नवनवीन बदल होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे आता एमफिल ही पदवी कालबाह्य झालेली आहे. PhDच्या प्रवेशासंबंधी नवीन नियम येत आहेत. मार्गदर्शकांची संख्या मर्यादित झालेली आहे. संशोधनात वाङ्मय चौर्य होऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून प्लॅगॅरिझम सॉफ्टवेअरद्वारे तुमचे लिखित संशोधन कार्य किती वास्तव आहे, खरे आहे हे तपासले जात आहे आणि याच्याशी संबंधित हा महत्वाचा विषय आजच्या एक दिवसीय कार्यशाळेसाठी आयोजकांनी निवडला आहे. आजचा विषय आहे संशोधनात प्लॅगॅरिझम सॉफ्टवेअरचे महत्व. PhDची पदवी ही संशोधनाची सुरुवात आहे असे मी मानतो. त्यामुळे आपले संशोधन कपाट बंद किंवा कुलूप बंद होऊ नये, त्याचा समाजाला, मानवाला उपयोग व्हावा, हे संशोधन शाश्वत असावे या दृष्टीने संशोधन व्हावे असे मला वाटते. उद्घाटक म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांचे स्वागत करतो. तुम्हाला या एक दिवसीय कार्यशाळेचा नक्कीच फायदा होईल अशी मला खात्री आहे. या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. उद्घाटक म्हणून बोलवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या सुमधुर शब्दामध्ये ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. फूलों की खुशबू सिर्फ हवा की दिशा में फैलती है, लेकिन अच्छे व्यक्तियों की अच्छाई हर दिशा में फैलती है. अशाच आजच्या या कार्यशाळेच्या प्रमुख अतिथी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेच्या आदरणीय डॉक्टर प्रीतम मरन मॅडम. त्यांच्या कार्याचा परिचय दूध साखर महाविद्यालयाचे ग्रंथपाल
माननीय श्री अतुल नगरकर सरांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय अतुल नगरकर सर. धन्यवाद मॅडम. ठीक आहे. Good morning to all. Today I welcome to all for this beautiful, wonderful and informative workshop. I am Mr. Atul Nagarkar, co-convener of this workshop, to introduce today's resource person. The name of today's resource person is Dr. Preetam Vikas Marar. Ma'am is working in Vishwakarma Institute of Technology since 19 years. Her qualification is BCom, MLib. She has qualified SET examination and she is PhD also. Dr. Preetam Maral, madam, just got one beautiful award from Vishwakarma Institute of Technology, and that award is Best Supporting Staff of the Year 2024. Ma'am is having 5 research articles she published in reputed journal which is recognized at international level. Ma'am has contributed 5 papers with presentation in various conferences proceedings which is published with ISBN. She has written many articles in newspapers and done work in edited books also. She attended various seminars, workshops, conferences, and exchanged her knowledge with delegates. She received awards from Konkan Gram Vikas Mandal. Along with that, she received Bharat Jyoti Pratibha Sanman Award. And now we all are waiting for her beautiful lecture, and I am assured that she will give informative session today to us. Again, I welcome ma'am and thank you for accepting our invitation for this beautiful ceremony. Thank you, ma'am. थँक्यू सर. अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण आपल्या वर्णन केलं, अतिशय त्यांची कार्याची माहिती सांगितली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असं म्हणतात, ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून आयुष्य तेजोमय बनवायचं असतं. सत्य आणि सभ्यतेच्या मार्गानंच इच्छित ध्येयपूर्तीचं स्वप्न साकार होत होतं. काम करत याचप्रमाणे संशोधनात प्रामाणिकपणे आपलं काम करत असताना वाङ्मय चौर्य होऊ नये यासाठी काय करणं गरजेचं आहे याविषयी माननीय डॉक्टर प्रीतम मरल मॅडम यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर मरल मॅडम. कुठे आहेत सर? मॅडम डॉक्टर मरल मॅडम. डॉक्टर प्रीतम मरल मॅडम. हॅलो मॅडम, वाट बघूया 1 मिनिट. हा सर इकडे या जरा. मी केलं. हॅलो हॅलो अतुल सर. अतुल सर. ऍडमिट मध्ये हा ते 100 हे झाल्यामुळे का नाही. हा थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे. 2 मिनिटात येतील मॅडम. ओके ओके ओके. नको कुणालाच करायला. हे बंद करतो. हे बंद करतो.
थोरात सर, तोपर्यंत तुमच्या कॉलेजची माहिती द्या. हॅलो, हा मॅडम, माझा आवाज येतोय का? हा येतो मॅडम. येतोय येतोय मॅडम. ओके, कॅमेरा सुरू आहे का? कारण मला इथे दिसत नाहीये. कॅमेरा नाहीये मॅडम. पण बंद नाहीये ऍक्च्युली तो. तुमचा कॅमेरा नाहीये मॅडम. स्क्रीन शेअर करा तुम्ही. ओके 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 सर, काही हरकत नाही. हा, आता कॅमेरा आला मॅडम तुमचा. आला ना? ठीक आहे, ठीक आहे. सुरू करूयात सर? हो हो हो, येस येस, हो चालेल सर. ओके. सर्वप्रथम आजच्या या कार्यशाळेचे इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅगरिझम इन सॉफ्टवेअर इन रिसर्च या विषयावर आयोजित केलेल्या या कार्यशाळेसाठी माझ्यातर्फे सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. या कार्यशाळेचे आयोजक ग्रंथालय आणि IQAC डिपार्टमेंट ऑफ युअर कॉलेज, दॅट इज कृष्णा महाविद्यालय, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, दूधसाखर महाविद्यालय कोल्हापूर आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी सर्वप्रथम माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या सर्व आयोजकांना धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी मला या सुंदर अशा प्लॅटफॉर्मवर निमंत्रण दिलं आणि या विषयावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आभार. मला इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते आजच्या कार्यक्रमाचे पेट्रॉन डॉक्टर CB साळुंखे सर, प्रिन्सिपल कृष्णा महाविद्यालय, डॉक्टर विजय पांडे सर, प्रिन्सिपल सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम, डॉक्टर संजय पाटील सर, प्रिन्सिपल ऑफ दूधसाखर महाविद्यालय बिद्री कोल्हापूर, अँड मेजर डॉक्टर अशोक गिरी सर, प्रिन्सिपल ऑफ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा सातारा. त्याचप्रमाणे आजचे कन्व्हेनर थोरात सर, मिस्टर नगरकर सर आणि डॉक्टर सुधीर नगरकर सर, डॉक्टर क्षीरसागर मॅडम, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी अमोल थोरात सर, या सर्वांनाच मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि कार्यशाळेसाठी सुरुवातीला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण आता आजचा जो काही विषय आहे त्या विषयासंदर्भात आज आपण इथे चर्चा करणार आहोत. आपल्या प्राचार्यांनी मगाशीच सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचा विषय सर्व संशोधकांसाठी, सर्व ग्रंथपालांसाठी हा विषय अशासाठी महत्वाचा आहे बिकॉज वी आर डेल्ट विथ दी सर्व्हिसेस. आपण सर्व ग्रंथपाल हे ग्रंथालयातून दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस संदर्भात आपण अतिशय बांधील असतो म्हणावं लागलं तर हरकत नाही. आणि आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे अकॅडमिक रायटिंग मध्ये यांचा खूप मोठा भाग असतो, आपल्याकडे येणाऱ्या प्राध्यापकांचा सुद्धा या विषयात मोठा सहभाग असतो, तर त्यांना अतिशय उत्तम प्रकारे गाईड करणे हे ॲज अ लायब्ररियन आपलं कर्तव्य असल्या कारणाने हा विषय तसा पाहिला तर ग्रंथपालांच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय आहे. तर याच विषयावर काही वेगवेगळ्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर मी माझी PPT इथे प्रेझेंट करते, तर मला फक्त सर सांगाल की तुम्हाला PPT दिसतीये म्हणून. ओके, कोणी एकाने मला दिसायला लागल्यानंतर सांगा की दिसतीये म्हणून. एंटायर स्क्रीन करा शेअर. हा, एंटायर स्क्रीन केली आहे सर, केली. येस, ओके ओके, दिसायला लागतो. दिसते. स्लाइड शो झाला की मला फक्त एकदा सांगाल. हा झाला, चालू झालाय मॅडम. झाला मॅडम. ओके ओके, आपण लगेचच सुरुवात करूया. साधारण 50 मिनिट्स आहेत आपल्याकडे. तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे
की प्लॅगरिझम इन अकॅडमिक रायटिंग किंवा संशोधनातील रिसर्च मधील वाङ्मय चौर्य, प्लॅगरिझम या कन्सेप्टवर आज आपण बोलणार आहोत. पण बोलण्याचा अनुषंग हाच असणार आहे की जे काही प्लॅगरिझम प्लॅगरिझम पासून वाचण्यासाठी जी काही सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचा आपल्या महाविद्यालयाच्या फॅकल्टीजना, प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सना कशा पद्धतीने त्याचा फायदा जास्तीत जास्त रीतीने आणि कसा अवेअरनेस ॲज अ लायब्ररी ऑर नॉलेज रिसोर्स सेंटर हेड म्हणून आपण कशा पद्धतीने त्यांना ती माहिती देऊ शकणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण स्वतः किती अवेअर असणं गरजेचं आहे या अनुषंगाने आज आपण इथे बोलणार आहोत. तर आपल्या संशोधनातील रिसर्चमधील इंटिग्रिटी, त्यातली नैतिकता ही जास्तीत जास्त पद्धतीने कशी आपल्याला वाढवता येईल, एनहान्स कशी करता येईल, त्याच्यातली प्रामाणिकपणा कशा पद्धतीने वाढवता येतील आणि त्या संदर्भात हे प्लॅगरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर काय रोल प्ले करतात याच्यावर आज आपण जास्तीत जास्त भर देणार आहोत. तर सुरुवातीलाच मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की मुळात प्लॅगरिझम म्हणजे काय. आपल्याला प्रत्येकाला एवढंच माहिती की प्लॅगरिझम म्हणजे समथिंग ऍक्टिव्हिटी विच शुड नॉट बी डन बाय द रिसर्चर ऑर बाय द रायटर ऑफ एनी कंटेंट. ओके, तर प्लॅगरिझम ही इतकी लहान कन्सेप्ट नक्कीच नाहीये. ऑब्विसली इट इज अ ऍक्ट ऑफ स्टेलिंग समवन एल्स वर्क. ह्याला आपण नक्कीच म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारचं अनैतिक स्वरूपाचं काम कोणाच्याही परवानगीशिवाय एखाद्याचा हक्क असलेलं, पेटंट असलेलं, एखाद्यावर ज्याचा मालकी अधिकार आहे अशा गोष्टी आपण वापरणे याला नक्कीच प्लॅगरिझम आपण म्हणू शकतो अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये. तर हे संशोधनातलं जे वाङ्मय चौर्य आहे किंवा संशोधनातलं जे प्लॅगरिझम आहे ते म्हणजे नक्की काय आहे. तर अनेक असे एरियाज येतात अकॅडमिक रायटिंग मध्ये. तर फॉर एक्झाम्पल एखाद्याची आयडिया जी दुसऱ्या कोणाची तरी आहे ती आपण वापरणे आपल्या फायद्यासाठी. मग ती इन टर्म्स ऑफ आयडिया असेल, इन टर्म्स ऑफ रायटिंग पेपर्स असेल, इन टर्म्स ऑफ रायटिंग एनी सॉंग्स असेल, असे वेगवेगळे अँगल्स आहेत त्याला. तर हे सगळ्यात प्रत्येकाने जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आयडिया असेल, कल्पना असेल, काही कंटेंट असेल किंवा अगदी तुमचं एनी टेक्निकल रायटिंग असेल की जे दुसऱ्या कोणाचं तरी आहे आणि जे आपण त्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी वापरणे याला आपण प्लॅगरिझम म्हणू शकतो. कारण जेव्हा स्कॉलरली रायटिंग किंवा स्कॉलरली कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये एक ट्रस्टवर्दीनेस असतो की ज्या वेळेस आपण ऍज अ रायटर, ऍज अ रिसर्चर किंवा ऍज अ रिसर्च गाईड किंवा ऍज अ प्रोफेशनल रिसर्च कंटेंट रायटर म्हणून स्वतःला ज्यावेळेस म्हणवतो तेव्हा ते आपलं लिखाण हे अत्यंत ट्रस्टवर्दी असलं पाहिजे की ज्याच्यावर ते तुमचं ओरिजिनल आहे असा समोरच्याने विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचं ते असायला पाहिजे आणि म्हणून जेव्हा त्या गोष्टी त्या पद्धतीने घडत नाहीत तेव्हा त्याला आपण प्लॅगरिझम ही कन्सेप्ट देतो. त्यामुळे ट्रस्टवर्दीनेस हा खूप अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे प्लॅगरिझमचा. आणि आपले एथिकल स्टँडर्ड्स इन रिसर्च रायटिंग मध्ये जे एथिकल स्टँडर्ड्स आहेत तर त्याच्यासाठी त्याची इंटिग्रिटी वाढवण्यासाठी, त्याचा अपहोल्डनेस वाढवण्यासाठी ते स्टँडर्ड्स खूप गरजेचे असतात. अशा पद्धतीने प्लॅगरिझम ही संकल्पना खूप जास्त गरजेची आहे असं मला म्हणावं लागेल. तर बेसिकली कोणत्याही प्लॅगरिझम ही बऱ्याचदा इंटेन्शनली घडणारी गोष्ट आहे असं नाही. बऱ्याचदा माहितीचा अभाव किंवा अनअवेअरनेस ऑफ एनी टर्म, एनिथिंग, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहितीच नसणे या बेसिकली ज्यावेळेस आपण प्लॅगरिझम या कन्सेप्टचा विचार करतो तेव्हाच आपण ते ऍक्टिव्हिटी many times it happens by intentionally and many times it happens by unintentionally. So what type of a work is included in an intentional type of plagiarism and what type of a work should be considered as a unintentional? Still both activity is happening by intentionally or unintentionally, it will be treated as a plagiarism. म्हणजेच जेव्हा तुमच्याकडून एखादी गोष्ट घडली जाते तेव्हा अनइंटेन्शनली माझ्याकडून ते घडलं गेलं म्हणून त्याला माफी नाही. तर यू हॅव टू टेक केअर ऑफ बिफोर रायटिंग युअर कंटेंट. You should be aware about your surrounding.
आणि हाच भाग इथे आज आपण पाहणार आहोत की इंटेन्शनली कोणी करतं तेव्हा आपण समजू शकतो की त्यांना काही करायचं नाहीये. किंवा माझा एक फ्रेंड आहे जो माझ्याशी खूप त्याने मला त्याला आलेली आयडिया असेल किंवा त्याचं जे काही रिसर्च कंटेंट असेल की ते एनहान्स होण्याच्या दृष्टीने बऱ्याचदा रिसर्च स्कॉलर एकमेकांशी चर्चा करतात किंवा कम्युनिकेशन करून काही गोष्टी एनहान्स करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेस जर तुम्ही तुमच्या फ्रेंडला जर फसवू पाहत असाल आणि तुमच्याकडून अशा गोष्टी घडली तर त्याला आपण कॉपीज फ्रेंड वर्क विच इज व्हेरी मच डुईंग बाय इंटेन्शनली असं आपण म्हणू शकतो. किंवा पेपर आपल्याला बऱ्याचदा प्राध्यापकांना काही नॉर्म्स असतात की इयरली यू हॅव टू पब्लिश दिस मच पेपर्स, कॅस्टसाठी असेल किंवा आणखी कोणत्या कारणासाठी असेल. मग अशा वेळेस अनेक स्टुडंट्स असतील किंवा टीचिंग फॅकल्टी असतील की ज्यांच्याकडून इंटेन्शनली अशा पद्धतीचे पेपर बाय केले जातात, बॉरो केले जातात फॉर सम अमाऊंट वगैरे. आणि इट इज ऑल्सो अन इंटेन्शनल टाईप ऑफ प्लॅगॅरिझम. त्याच्यानंतर एक आपण जे रिसर्च कंटेंट क्रिएट करण्यासाठी जे रेफरन्सेस वापरतो तर असे रेफरन्सेस वापरत असताना डिरेक्टली कटिंग अँड पेस्टिंग ऑफ ब्लॉक्स ऑफ अ सर्टन पेपर, बिकॉज ॲज अ इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पेपर आता पब्लिश होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्लॅगरिझमचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. बिकॉज कंटेंट इज व्हेरी मच इझिली अवेलेबल फॉर यू. सो विदाउट डॉक्युमेंटिंग and cutting pasting such type of blocks like 2 to 3 paragraphs continuously you are copying and using that paragraph in your original article. So this also a type of intentional plagiarism. Media borrowing, for example borrowing Google images is also one of the type of intentional plagiarism. So basically कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही वेब कंटेंट असेल, तुमचा रिसर्च पेपर कंटेंट असेल, जर्नल कंटेंट असेल, बुक्स कंटेंट असेल, तो त्याच्या क्रिएटरच्या परमिशन शिवाय वापरणे इट इज ऑलमोस्ट नोन ॲज इंटेन्शनल टाईप ऑफ प्लॅगॅरिझम. आणि बऱ्याचदा काही गोष्टी वेन यू आर व्हेरी मच बिगिनर इन द रिसर्च फील्ड किंवा विद्यार्थी मास्टर्स लेवलला बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काही पेपर्स लिहिणं बंधनकारक असतं आणि त्यावेळेस केअरलेसली त्यांचं जर ॲटिट्यूड असेल त्या लिखाणाच्या बाबतीत तर अनइंटेन्शनली टाईप ऑफ प्लॅगॅरिझम त्यांच्याकडून घडू शकतं. त्याच्यानंतर अतिशय लो काय म्हणूयात आपण त्याला, अतिशय खालच्या दर्जाचं डॉक्युमेंटेशन करणं की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सिरियसनेस नाहीये, जस्ट कटिंग पेस्टिंग आणि एक पेपर करायचा आहे म्हणून काही लोकांकडून केला जातो. तर त्या ठिकाणी हा अनइंटेन्शनल वापर करून प्लॅगॅरिझम होण्याची शक्यता जास्त असते. किंवा बऱ्याचदा काय असतं, संशोधकांना माहिती असतं की आपल्याला प्लॅगॅरिझम ही कन्सेप्ट असते आणि आपल्याला त्याच्यातून वाचायचं. त्यामुळे रेफरन्सेस घेताना माईक सुरू आहे का कुणाचा? प्लीज स्विच ऑफ. सोनालीला मुख्य सांगतो काल तिला म्हटलं बाई लवकर ये, फार उशीर करते. नेमका आजच स्मिता मॅडम कोणाचा तरी माईक सुरू आहे मॅडम. ओके. तर बऱ्याचदा क्रेडिट मॅडमचा माईक चालू आहे. स्मिता मॅडम बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एक माहिती असतं की ज्याचं आपण रेफरन्स घेतो त्याला आपण साईट करणं गरजेचं आहे किंवा त्याचं क्रेडिट त्याला देणं गरजेचं आहे. इतकीच कन्सेप्ट ऍज अ रायटर कंटेंट क्रिएटरला माहिती असते. आणि त्यावेळीच कोटेशन खूप जास्तीत जास्त वापरणे, एक्सेसिव्ह कोटेशन इज ऑल्सो वन ऑफ द अनइंटेन्शनल टाईप ऑफ प्लॅगॅरिझम असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे रेफरन्सेस वापरा, नक्कीच वापरा, बट इट शुड हॅव सम टाईप ऑफ लिमिट्स. त्याच्यानंतर फेल्युअर टू यूज युअर व्हॉइस. त्याच्यानंतर पुन्हा तेच म्हणेल की एखादं डॉक्युमेंट क्रिएट केल्यानंतर विदाऊट डॉक्युमेंटेशन आणि विदाऊट गिव्हिंग क्रेडिट टू दॅट ओरिजिनल ऑथर इट इज ऑल्सो some unintentional type of plagiarism. So basically intentionally असेल किंवा unintentionally असेल, जर प्लॅगॅरिझम ही ऍक्टिव्हिटी तुमच्याकडून घडत असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे आणि आपण त्याच्यापासून ऍज अ अकॅडमिक इंडस्ट्री स्टेक होल्डर म्हणून याच्यापासून वाचायला पाहिजे.
दुसरी ओके. तर त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण म्हणतो की ठीक आहे प्लॅगरिझम आहे, अनइंटेन्शनली आहे, इंटेन्शनली आहे, पण ती ऍक्टिव्हिटी घडली जाते, तर ज्या प्रकारचं प्लॅगरिझम तुमच्याकडून घडलं जात आहे तर त्याचे काही टाइप्स मेन्शन केलेले आहेत, इझीनेस ऑफ युअर अंडरस्टँडिंग. तर ते काही थोडं आपण थोडक्यात बघणार आहोत. बेसिकली इट इज अन ऍक्टिव्हिटी विच शुड नॉट बी डन by the academic industry specifically, because we are dealing with that type of industry. The stakeholders of the industry is an very pronounced profession as a teachers आहोत आपण या समाजाला काहीतरी आपल्या रिसर्च मधून देणं आहोत की ज्याच्यामधून पुढच्या अनेक पिढ्या घडणार आहेत, आणि त्याच्यामुळे ही गोष्टीकडे खूप अतिशय केअरफुली पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर बऱ्याचदा प्लॅगरिझम अशा वेळेस घडलं जातं की तुम्ही कम्प्लीट पेपर दुसऱ्याचा तुम्ही जसाच्या तसा कॉपी करून वापरणे. फॉर एक्झाम्पल XYZ जर्नलसाठी एक PYQ व्यक्तीने जर तो पेपर लिहिला असेल तर तो पुन्हा ABCने कुठल्या तरी दुसऱ्या जर्नलसाठी वापरले जसाच्या तसा वापरणे. तर इट इज अन बट ऑब्वियस अ कम्प्लीट प्लॅगरिझम ऍक्टिव्हिटी. काही सोर्स बेस्ड प्लॅगरिझम सुद्धा होतं, म्हणजे एखादा सोर्स तुम्ही ज्या वेळेस तिथून ऍज अ रेफरन्स म्हणून कुठल्या गोष्टीचा वापरता तर त्यावेळेस त्याचं संपूर्ण क्रेडिट त्याला न देणं किंवा फॉल्स रेफरन्सेस देणं, की तुम्ही रेफरन्सची यादी, बऱ्याचदा पॅटर्न आपल्याला पब्लिशर्स सांगतात की ह्या पॅटर्न मध्ये आम्हाला पेपर लिहून हवाय, आणि त्यावेळेस रेफरन्स किंवा बिब्लिओग्राफी हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो, आणि ती रेफरन्सची यादी द्यायची म्हणून काही लोक देतात आणि त्यातला कुठलाही कंटेंट त्यांच्या ओरिजिनल पेपरमध्ये नसतो. तो इट इज ऑल्सो सोर्स बेस्ड प्लॅगरिझम, की तुम्ही एखाद्या पेपरचं, एखाद्या ऑथरचं काही कंटेंट वापरताय आणि तुम्ही त्याला प्रॉपर साईट करत नाहीये, किंवा एक रेफरन्स यादी द्यायची म्हणून फक्त तुम्ही यादी देताय आणि वर तिथे तुमच्या ओरिजिनल लिखाणामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाहीये, तर इट इज ऑल्सो वन ऑफ द प्लॅगरिझम. डायरेक्ट प्लॅगरिझम इज ऑल्सो लाईक अ कम्प्लीट प्लॅगरिझम. तुम्ही दुसऱ्याचं क्रेडिट त्याला न देता त्याचं विदाउट एनी रेफरन्सेस ज्यावेळेस मटेरियल वापरतात ते डायरेक्ट प्लॅगरिझम होतं. बऱ्याचदा इतर प्लॅगरिझमच्या बाबतीत संशोधक अवेअर असतात, पण सेल्फ प्लॅगरिझम ही कन्सेप्ट त्यांना माहिती नसते, की माझाच पेपर आहे, ही सुद्धा माझीच कल्पना होती, पण मग मी ती माझ्या दुसऱ्या पेपरमध्ये वापरू शकतो. तर असं बिलकुल नाहीये. यू डिडंट हॅव सच टाईप ऑफ राईट in the year 2020 if you are writing some paper on some QR code technology, then you should not use that paper's content in your paper which should you be write in future in the year of 2024. म्हणजे पुन्हा जर तुम्ही त्याच कन्सेप्ट 2024-25 मध्ये पेपर लिहिणार असाल आणि तुम्हाला तेच मटेरियल जर वापरायचं असेल तर हे अलाउड नाहीये, आणि जर तुम्हाला वापरायचं असेल तर यू शुड बी साईट इट प्रॉपरली. जे सेल्फ प्लॅगरिझम ही सुद्धा बऱ्याचदा अनइंटेन्शनली लोकांकडून घडलं जातं, विच शुड नॉट बी हॅपन. पॅराफ्रेझिंग प्लॅगरिझम सुद्धा येतं. पॅराफ्रेझिंग करणे ही कन्सेप्ट आता बऱ्यापैकी आपल्याकडे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांना बरेच जण अवेअर आहेत त्याच्याबद्दल. पेपर लिहायचं म्हणून बरेचदा लोक रेफरन्सेस घेतात, साईटही करतात आणि पॅराफ्रेज करून ओरिजिनल कंटेंट वापरला जातो. पण पॅराफ्रेज करण्याच्या काही पद्धती आहेत आणि नुसते शब्द इकडच्या तिकडे करणे, इजला वॉज लिहिणे आणि त्याचे सिमिलर वर्ड्स वापरून तो रिफ्रेश करून ते कंटेंट वापरणे हे सुद्धा अलाउड नाही. तो सुद्धा प्लॅगरिझमचाच एक भाग आहे. त्याच्यातला पुढचा महत्वाचा भाग म्हणजे मोझॅक प्लॅगरिझम. मोझॅक प्लॅगरिझम इट शुड बी, यू शुड से लाईक पॅच प्लॅगरिझम. तुम्ही त्याला पॅच प्लॅगरिझम म्हणू शकता. मोझॅक प्लॅगरिझम म्हणजे काय, म्हणजे हा थोडासा जे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करतात त्यांच्यात एक थोडासा सराईत झालेला जो माणूस असतो, ज्याला अर्ध याचं नॉलेज आहे आणि अर्ध टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे, ते ह्या पद्धतीने मोझॅक प्लॅगरिझम करतात. म्हणजे काय करतात तर एक पॅटर्न आहे, एक पॅटर्न ते फॉलो करतात. एक पेपर घेतात किंवा 4 पेपर घेतात, तर हा त्या 4 पेपरचे 4 पॅरेग्राफ्स फॉर एक्झाम्पल तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वापरले. तर एक पॅरेग्राफ ए ऑथरचा, एक पॅरेग्राफ माझा, एक पॅरेग्राफ बी ऑथरचा, एक पॅरेग्राफ माझा, एक पॅरेग्राफ सी ऑथरचा, एक पॅरेग्राफ माझा, पुन्हा ए, पुन्हा बी, पुन्हा सी, पुन्हा मी,
असा एक पॅटर्न त्यांच्याकडून सिलेक्ट केला जातो आणि ते सुद्धा तसं पाहायला गेलं तर एक प्रकारचं प्लॅगरिझमचा पॅटर्न आहे किंवा टाईप आहे वन ऑफ द बऱ्याच थोडंसं रिसर्च फील्डमध्ये तुम्ही एक तुमचं थोडं एक 5-6 पेपर तुमच्याकडून लिहून झाले किंवा एक थोडंसं तुम्ही त्या फील्डमध्ये आलात की एकदा तुम्हाला पॅटर्न कळला की बऱ्याचदा या टाईपचं प्लॅगरिझम घडतं आणि ह्या टाईपचं प्लॅगरिझम पकडलं डेफिनेटली जातं. आणि तोच आज आपला असा विषय आहे की हे जे काही प्लॅगरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहेत तर त्याच्याकडून ह्या कितीही म्हणतात चोर कितना भी चालाक क्यों ना हो पुलिस उसे ढूंढ के निकालती है, तर तसा प्रकार आहे की तुम्ही कितीही सराहितपणे ह्या गोष्टी करा पण तुम्ही जर ते तुमचं प्युअर कंटेंट नसेल तर ते नक्कीच पकडलं जातं. दुसरी गोष्ट बऱ्याचदा ऍक्सिडेंटल प्लॅगरिझम होतं की पुन्हा हा अनइंटेन्शनलचा प्रकार आहे पण तो त्याला कुठेही माफी नाही. ऍक्सिडेंटली सुद्धा तुमच्याकडून प्लॅगरिझम घडलं गेलं तरी तुम्हाला ते प्लॅगरिझम काढूनच तुमचं राईटअप पुढे फॉरवर्ड करावं लागतं. त्याच्यानंतर मगाशीच मी म्हटलं की सोर्स बेस्ड प्लॅगरिझम मध्ये जसं होतं की ऑथर दुसराच कोणीतरी लिहिलाय दुसराच कोणीतरी, तसंच इनॅक्युरेट ऑथरशिप मेन्शन करणे. बऱ्याचदा हल्ली एआयचा वापर खूप जास्त सगळीकडे वाढलेला आहे. तो रिसर्च रायटिंग मध्ये सुद्धा एआयचा वापर खूप वाढलेला आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस एआय बेस्ड तुम्हाला रेफरन्सेस दिले जातात त्या ठिकाणी इनॲक्युरेट ऑथरशिपचा वापर बऱ्याचदा होण्याची शक्यता आहे. कारण टेक्नॉलॉजीचं कसं आहे ती नक्कीच तुम्हाला मदत करणारी आहे पण शेवटी त्याच्यामध्ये ह्युमन इंटरॅक्शन फार कमी आहे. तर तुम्ही जर ते व्हेरीफाय करून पाहिलं नाहीत तर बऱ्याचदा अशा पद्धतीच्या इनॲक्युरेट ऑथरशिप दिली जाते आणि शेवटी जो पेपर लिहिणार आहे त्याला ते सफर करावं लागतं. तर असे विविध टाईप्स ऑफ प्लॅगरिझम इथे आहेत. तर मुळात हे सगळं बोलण्याचं आणि लिहिण्याचं आणि सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की संशोधनातील नैतिकता, रिसर्च इंटिग्रिटी आणि त्याचा शिक्षण क्षेत्रातील स्टेकहोल्डर म्हणून आपल्याकडून त्याचं ऑथेंटिसिटी जपली जाणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मुळात आपला आजचा विषय हा रिसर्च इंटिग्रिटीच्या अँगलनेच जाणार आहे. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आपण सगळ्यात महत्वाच्या अशा अकॅडमिक इंडस्ट्रीमध्ये काम करतो. अकॅडमिक इंडस्ट्री, सायंटिफिक इंडस्ट्री आणि म्हणून आपण मेडिसिन इंडस्ट्री असेल, इंजिनिअरिंग इंडस्ट्री असेल, तर तुमच्या कामावर हा तुमच्या समाजाच्या संपूर्णतः विश्वास असतो आणि त्या विश्वासाने तुमचं काम हे पुढे कुठेतरी समाजात वापरलं जातं आणि म्हणून ते खूप प्युअर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण इथे ह्याच अँगलने इथून पुढचा पार्ट आपल्या वेबिनारचा असाच असणार आहे की आपण संशोधनातील नैतिकतेच्या माध्यमातून आणि नैतिकतेसाठी मुळात प्लॅगरिझम का आणि कसं त्या ऍक्टिव्हिटीकडे पाहिलं जावं आणि काही महत्वाच्या लीडिंग टूल्सचं काही कंपॅरेटिव्ह अनालिसिस आपण आपल्या ह्याच्यात करणार आहोत. मुळात प्लॅगरिझम ही कन्सेप्ट पाहत असताना प्लॅगरिझम कशाला म्हणावं हे आपण पाहिलं पण कशाला प्लॅगरिझम म्हणता येत नाही तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असते. तर म्हणून मला तुम्हाला इथे सांगावं असं वाटतंय की ज्या वेळेस इफ यू आर डिस्कसिंग सम आयडियाज युअर ओन एक्सपिरियन्स